या चरित्रामधून तुम्हाला हे समजणार आहे की श्रापाने कसं काय मुलगा झाला. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 10 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे सूरज बुद्धी निराकरण. आता सूरज बुद्धी म्हणजे नेमकं असते तरी काय, त्याचं निराकरण का केलं देवाने, हे तुम्हाला पहिल्या चरित्रामध्ये समजणार आहे. दुसरे चरित्र आहे आसा पतितत्व कथन. तिसरे चरित्र आहे बहुरूपिया बंधू निरोधू अपान वायो प्रशंसा. चौथं चरित्र आहे मतद्रव्य सेवनी ब्रह्मपातक उपहासू. मतद्रव्याचं सेवन केल्यानंतर ब्रह्महत्येचं पातक लागत असते. या संदर्भामध्ये देव व्यवस्थित निरूपण करतात की नेमकं आहे तरी काय, खरंच हे बोललेलं खरं आहे का, या संदर्भामध्ये देव सांगतात, उपहास करतात आणि सत्य परिस्थिती काय आहे नेमकी ते भक्तजनांना सांगतात. 10 चरित्र आजच्या या ज्ञान सत्रामध्ये होणार आहेत, म्हणजे व्हिडिओ फार मोठा होईल असं काही नाही. चरित्र छोटे छोटे आहेत. 5वं चरित्र आहे ममता दुःख कथन. 6वं चरित्र आहे जोमाई नामकरण. महादाईशी श्राद्ध प्रश्न करणे हे चरित्र आपण पाहणार आहोत. बाईसांचे वस्त्र वेढणे, स्वामींनी बाईसांचे वस्त्र प्रावरण केले हे चरित्र आपण पाहणार आहोत. बाईसांचे गुरु कोण होते त्या संदर्भामध्ये आलेली आहे माहिती, तेही आपण पाहणार आहोत. आणि आजच्या ज्ञान सत्रातील शेवटचं चरित्र म्हणजे श्रावणा भगती कथन हे चरित्र आपण पाहणार आहोत. या चरित्रामधून तुम्हाला हे समजणार आहे की श्रापाने कसं काय मुलगा झाला. आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत तुझा निर्वंश होईल म्हणणारे, श्राप देणारे भरपूर आहेत. श्रापांमुळे बरेच दाम्पत्य निपुत्रिक राहिले, त्यांच्या वंशाला दिवा नाही उरला. परंतु आपण आज असं एक प्रकरण पाहणार आहोत की ज्यामध्ये श्राप दिल्यानंतर मुलगा होतो आणि श्राप प्राप्त झाल्यानंतर ती व्यक्ती खूप खुश होते. साधारण व्यक्ती नाही, मोठा राजा होता. हा कोणता राजा होता, त्याला कुणी श्राप दिला आणि श्राप मिळाल्यानंतर तो खुश का झाला आणि श्राप मिळाल्यानंतर मुलगा कसा काय झाला, हाही एक मोठा प्रश्न आहे. तर पाहूया नेमकं श्राप कसा होता, काय नाही, हे सर्व सविस्तर तुम्हाला आजच्या या ज्ञान सत्रातील शेवटच्या लीळेमध्ये समजणार आहे. सुरुवातीचे चरित्र वेगळे आहेत आणि शेवटचं चरित्र जे आहे त्यामध्ये तुम्हाला हे महत्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला या ज्ञान सत्रातील सर्व चरित्र व्यवस्थित समजतील. कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, मुसळबुडी म्हणजे काय. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 98. सूरज बुद्धी निराकरण. सूरज बुद्धी म्हणजे राजस बुद्धीचं निराकरण स्वामींनी केलं. कोणाची बुद्धी राजस झाली होती समोर पाहूया. भटी राजसी भावी श्रीमूर्ती विशेषे आकारिली. राजस भावनेने भटोबासांनीच स्वतःच्या मनामध्ये स्वामींची श्रीमूर्ती जी आहे ती विशेष आकाराने आकारली होती, राजस भावनेने. ते जाणून सर्वज्ञ म्हणितले. स्वामी तर सर्वज्ञच आहेत. ते जाणून भटोबासांच्या मनातील काय भावना आहेत, कशी राजस भावना निर्माण झालेली आहे हे जाणून सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, हे जरी स्त्री वेखे देव होते तरी वानरेसा गद पडते. स्वामी म्हणतात, आम्ही जर स्त्री वेशामध्ये अवतार घेतला असता आणि अशी जर राजस भावना निर्माण झाली असती तर वानरेशाला म्हणजे भटोबासाला गद पडते म्हणजे फार भयानक, फार मोठा दोष घडला असता. ते नेतया दैन्य झाली. भटोबासांच्या मनामध्ये दैन्य निर्माण झालं. दुःख करीती उणे पुरे करीती. आणि मग भटोबास लागले दुःख करायला की जे व्हायला नाही पाहिजे होतं तेच माझ्याकडून घडलेलं आहे. आणि मग भटोबास पुन्हा पश्चाताप करतात खूप की असं माझ्याकडून हा दोष का घडला. दुःख करतात, पश्चाताप करतात आणि स्वतःच्या दोषाचं कसं बस क्षाळन करून घेतात. ते अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 99. आसा पतितत्व कथन. सर्वज्ञ म्हणतले, हे जरी स्त्री वेखे देव होते तरी हा जणू आसा पती तू होता किंगा वानर्या. स्वामी म्हणतात भटोबासांना की वानर्या, आम्ही जर स्त्री वेशामध्ये अवतार घेतला असता तर हे आशा पतित झाले असते, सकळ जीव निष्ठेवरून ढळले असते आणि म्हणून आम्ही स्त्री वेशामध्ये अवतार घेत नाही असं स्वामी भटोबासांना निरूपण करतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 100. अज्ञात लीळेतील पहिलं शतक आपलं पूर्ण झालेलं आहे आज. बहुरूपिया बंधू निरोध आपान वायो प्रशंसा. बहुरूपी खेळता पवनू धरिला तयासी निरोधू गुंतला.
बहुरूपी लोक जे वेगळे वेगळे नाटकं करतात, काही चमत्कारिक खेळ दाखवतात, काही अघटित असे कार्य करून दाखवतात, मग लोक त्यांना पैसे देतात. असे जे बहुरूपी असतात हे खेळ करत होते. आणि खेळ करत असताना त्यांच्या खेळामध्ये, विशिष्ट एका खेळामध्ये वायू धरावा लागायचा पोटामध्ये. ज्याप्रमाणे आपण जे नियुद्ध पाहतो, नियुद्धामध्ये पोटामध्ये वायू धरून ठेवावा लागतो. पोटावर कितीही मार दिला तरी मग त्या माणसाला काही होत नाही. नियुद्ध कशाला म्हणतात? आताच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर कराटे. कराटेसाठी जे काही कराटेचे वेगवेगळे प्रकार असतात, मार्शल आर्ट आहे, कुंफू आहे, तायक्वांदो आहे, हे जे कराटेचे प्रकार आहेत, तर या कराट्यांना शुद्ध मराठी नाव म्हणजे नियुद्ध. तर नियुद्धामध्ये पोटामध्ये हवा धरावी लागते कधी कधी, आणि मग पोटावर काही मार दिला किंवा पोटावरून गाडी जरी नेली तरी काही होत नाही. तर हे जे बहुरूपी होते, हे जे खेळ करायचे, त्यामध्ये पण असा वायू पोटामध्ये धरावा लागायचा. परंतु परिस्थिती झाली अशी, वायू तर पोटामध्ये धरला, खेळ संपला. जो काही विशिष्ट खेळ होता, पूर्ण कार्यक्रम नाही संपला, विशिष्ट खेळ होता तो संपला. पण झाला असं, आता तो वायू सोडायचा, तर तो वायू मध्येच अडकला पोटामध्ये. ज्या कारणाने तो वायू पोटामध्ये धरला होता तो खेळ संपलेला आहे, आता वायू बाहेर सोडायचा आहे, परंतु वायू पोटामध्ये गुंतला, आता बाहेर यायलाच तयार नाही. तयाची मेहळीची म्हणती, एकुपादू पादकांगा, एके पादे येतुकेही जीवणी, ऐसे वाढू वेळ प्रार्थले, मग वारा सरला आणि वाधावणी देती. तो वायू काय बाहेर निघत नव्हता. त्या माणसाची पत्नी लागली आरडाओरडा करायला, रडायला लागली की पोटातला वायू निघून जावा. आणि मग थोड्या वेळाने तो वायू निघून जातो, आणि मग ते सर्व त्याच्या सोबतचे लोक वाधावणे देती, म्हणजे मग वाद्य वाजवायला लागले. सचा हाते ऐसे खेळती, पुन्हा खेळ चालू झाले. यावरी सर्वज्ञ म्हणितले, पोरू जीव ऐसा असे, एक येण्याची जिताती, एक येण्याची मरताती, लाजा ऐसे एक. मग स्वामी म्हणतात, बाई असं आहे, या वायूमुळेच माणसं जगतात. तर काही वायू असे असतात, ते जर अडकले तर त्या वायूमुळे एखाद्या वेळेस माणूस मरून पण जाऊ शकतो, आणि काही लोक लाजतात पण, असं देव इथे भक्तजनांना सांगतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 101. मतद्रव्य सेवणी ब्रह्मपातक उपहासू. मतद्रव्य सेवन केल्याने ब्रह्मपातक लागते. हे जे उक्ती आहे ही खरी आहे किंवा नाही, या संदर्भामध्ये देव निरूपण करतात. मार्गी चालता मातले याचा विटाळू झाला. काही संन्यासी रस्त्याने जात होते, एक दारुडे आला. मातला म्हणजे काय? दारू पिऊन उन्मत्त असा झालेला जो दारुड्या आहे, तो दारुड्या रस्त्याने जात होता. त्या दारुड्याचा स्पर्श एका संन्याशाला झाला. संन्यासिया तेही अंघोळी केलिया. आता या दारुड्याचा विटाळ झाला त्या संन्याशाला, म्हणून तो संन्याशी नदीवर जातो, आंघोळ करतो. मग वाळवंटी एकमेक विद्वांस संन्यासी, आणि काही लोक जवळी होते म्हणती, सुरापान केलिया ब्रह्महनन केले होय, हे सने पाप ऐसे बोलिले, महादैसे स्नान सारुणी येताती ते ऐकिले. मग तो साधू नदीमध्ये जातो, आंघोळ करतो, वाळवंटामध्येच बसतो नदीच्या. बाकीचे काही साधू संन्यासी जवळ बसलेले होते, त्यांच्यासोबत तो गप्पा मारतो की असं असं आहे, सुरापान केल्याने म्हणजे दारू प्यायल्याने ब्रह्महनन होऊ शकते, एवढं पाप लागते, असं ते बोलत होते. महादेशांनी ते ऐकलं. महादेशा आंघोळ करून आल्या, आणि मग येऊनी गोसावी पुढे सांगितले, स्वामींपुढे येऊन सांगितलं. मग म्हणते, जी जी हे कैसे? महादेश म्हणतात, जी जी हे कसं काय बरं? हे संन्यासी म्हणत होते. गोसावी भट येती तव न बोलतीची. मग भट्ट महादायसा भक्तिजन सहित बोलिले. स्वामींनी तो प्रश्न ऐकून घेतला, परंतु देव काय बोलत नाहीत. कारण स्वामींना असं वाटलं, एकट्या महादेशाला सांगण्यापेक्षा दोघं चौघं येऊ द्यावे, आणि मग एकदा सांगितलं म्हणजे दोघं चौघाला ऐकायला मिळेल, आणि म्हणून देव थांबतात. आणि मग भटोबास येतात, बाकीचेही भक्तजन येतात, आणि मग देव बोलायला चालू करतात. सर्वज्ञ म्हटले, देखिले गा के जोनळ्याचे पाणी आणि धामुड्याची साली, आणि के ब्रह्मानन परिहा ठाव वेरी मतद्रव्य दूषिले. स्वामी म्हणतात, बघा, कुणीकडे जोनळ्याचं पाणी म्हणजे ज्वारीचं पाणी, आणि कुठे धामुड्याची साल, या दोघांचं मिश्रण करून दारू तयार करतात. तर अशी ही दारू पियाल्याने खरंच ब्रह्मानन लागेल का? काय आहे फक्त त्यामध्ये? जोनळ्याचं पाणी आहे आणि धामुड्याची साल, बाकी काय आहे? स्वामी म्हणतात, आणि कुठे ब्रह्महनन, ब्रह्महत्या घडणे कुणीकडे आहे? परिहा ठाव वेरी मतद्रव्य दूषिले. परंतु येथपर्यंत त्या मद्यपानाला दूषण लावलेलं आहे, आणि ते दूषण एका दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर बरोबरही आहे. जर असं सांगितल्यानंतर कोणी दारू पित नसेल तर काय वावगा आहे त्यामध्ये, बरोबर की नाही? परंतु देव काय म्हणतात की सत्य परिस्थिती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो, आणि म्हणून देव सांगत आहेत. सर्वज्ञ म्हटले, ब्रह्महत्या ते ब्राह्मणू हतील या विन कैसी घडे, पर एक अन्यथा ज्ञानी अभिलाष अभिमाने देखती ना बाई, ऐसे निरूपण केले.
निरूपणी प्रस्ताव्य अनुरूप सर्वज्ञ म्हणितले परमेश्वर शास्त्री एवं वा नाही पर्याय नाही अभावी भाव रूप फळ नाही अकरुणी प्रत्यवायो नाही. मग स्वामी म्हणतात बाई ब्रह्महत्या कधी घडते? एखाद्या ब्राह्मणाला मारून टाकलं, एखाद्या ब्राह्मणाची हत्या केली तर ब्रह्महनन लागेल, ब्रह्महत्येचं पातक लागेल. परंतु काही लोक अन्यथा ज्ञानामुळं असं म्हणतात आणि काही लोक त्या अभिमानाने बोलतात की आमच्या बाबांनी असं सांगितलं आणि मग अभिमान घेऊन ते बोलतात. ऐसे निरूपण केले, असं निरूपण केलं देवाने. आणि निरूपणामध्येच प्रस्ताव्यानुरूप स्वामींनी एक महत्वाचं वाक्य सांगितलं, परमेश्वर शास्त्री एवं वा नाही. परमेश्वर शास्त्रामध्ये असं किंवा असं असं नाही. आपण म्हणतो सरळ ईश्वर प्राप्ती होणार तर ईश्वर प्राप्तीच होणार. त्यामध्ये एवं वा नाही की असंही करता येईल तसंही करता येईल, बरं हे जमलं नाही तर असं करा, मग ते जमलं नसेल तर तसं करा, असं नाही. परमेश्वर सरळ सांगतात, स्पष्ट सांगतात. एका परमेश्वराची भक्ती करायची, एवं वा नाही, त्याच्यामध्ये पर्याय नाही. एकनिष्ठतेने परमेश्वराची भक्ती करायची तरच तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. यामध्ये देव पर्याय देत नाहीत असं देव म्हणतात. ईश्वर धर्मच याला म्हणतात. एकनिष्ठता ज्याच्यामध्ये आहे तोच ईश्वर धर्म आहे. पर्याय नाही इथे. अभावी भावरूप फळ नाही. अभावी म्हणजे ब्रह्महत्या केलीच नाही, अभाव आहे त्याचा, परंतु त्याचं भावरूप फळ होणार म्हणजे ब्रह्महत्या केली त्याचं पातक लागणार, असं कधी या ब्रह्मविद्येमध्ये सांगितलेलं नाही. ईश्वर धर्मामध्ये असं कधी होत नसते. अकरणी प्रत्यवायो नाही. अकरणी म्हणजे जर तुम्ही काही कोणती क्रिया केलीच नाही तर त्याचे प्रत्यवायाचे नरक तुम्हाला होणार नाहीत. देवता धर्मामध्ये जर कोणती क्रिया केली नाही, तुम्ही अर्धवट सोडली तर त्याचे प्रत्यवायाचे नरक भोगावे लागतात या जीवाला. स्वामी म्हणतात तसं आमच्यामध्ये नाही, ईश्वर धर्मामध्ये तसं काही नाही. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 102. ममता दुःख कथन. ममतेमुळं दुःख होते त्या संदर्भात देव कथन करतात. सर्वज्ञ मंदिरे अंतुला पासी बाहेरलू निका, तो ते तुकिया ममते वेगळा, तया ते तुके दुःख नाही की बाही घरांतुल पासी तो निका. स्वामी म्हणतात बाई आतल्यापेक्षा बाहेरचा चांगला. तो जेवढे वेळ बाहेर राहिला किंवा बाहेरच मेला तर इकडली ममता राहणार नाही त्याला तेवढं दुःखही होणार नाही. घरातल्यापेक्षा बाहेरचा कधीही निका असं देव इथे निरूपण करतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 103. जोमाई नामकरण. जोमाईसाचं नामकरण देवाने केलं. जोमाईसे ती दुबळी धोंगडा सावला, खांडा बाह्याची चोळी, निळ भरी कुंकू, निगत निगती ते देखोनी सर्वज्ञ म्हणितले. सुवासिनी मिरवते कैसी. जोमाईसा फार गरीब होती. ही जोमाईसा म्हणजे जिला दीपन शक्ती दिली तीच जोमाईसा. किंवा पाठभेदानुसार असंही म्हणतात की ही जोमाईसा म्हणजे बळेग्रामची, परसराम बासांची आई. तर ही जोमाईसा गरीब होती. जाडं भरडं वस्त्र प्रावरण करायची. खांडा बाह्यांची चोळी होती म्हणजे दंडापर्यंत बाया होत्या अशी चोळी ती वापरायची. आणि निढळ भर कुंकू, कपाळावर पूर्ण कपाळ भरून जाईल एवढं मोठं कुंकू लावलेलं होतं. रिगत निगती आतमध्ये जायच्या बाहेर यायच्या. असं पाहून देव म्हणतात सुवासिनी बाई कशी मिरवत आहे आणि तया सुखची होय, आणि मग तिला सुख व्हायचं. तव पुसती सुवासिनी जेविली. आणि मग देव विचारायचे पण सुवासिनी बाई जेवली का? ऐसा संभाळू करीती, ऐसे नाव ठेविले. असं देवाने तिचं नाव ठेवलं सुवासिनी बाई म्हणून. बाईसा व्यापारू करू लागती. बाईसांना पण व्यापार करू लागायची ही जोमाईसा, मदत करू लागायची काम करत असताना. मग पंचाळेश्वरा गेली आणि मग जोमाईसा पांचाळेश्वरला गेल्या. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 104. महादायसी श्राद्ध प्रश्न करणे. महादायसांनी श्राद्धाविषयी प्रश्न केला. महादायसी पुसले जी श्राद्ध किजत असी जे तयासी पावे जी. सर्वज्ञ मंत्रे बाई तयासी न पवे तरी काही होय जी. सर्वज्ञ मंत्रे जो येथ क्रिया करी तया क्रियेचे गोमटे होय, परी ते अधिष्ठानी तो खूपावे. महादायसांनी प्रश्न केला, जीजी हे लोक श्राद्ध करतात तर त्या मेलेल्या वडिलाला ते सर्व क्रिया प्राप्त होते का, पुण्य मिळते का? यावर स्वामी म्हणतात बाई त्या मेलेल्या वडिलाला श्राद्धाची क्रिया काय प्राप्त होत नाही. मग महादेव म्हणतात तर मग होते तरी काय त्या क्रियेचं? यावर देव म्हणतात की बाई ज्या मुलांनी इथे क्रिया केली या मृत्यू लोकामध्ये तिचं गोमट तर होते. क्रिया केली म्हणजे तिचं काहीतरी गोमट होणारच, वाया थोडी जाणार. परी ते अधिष्ठानी तो खूपावे. वडिलाला प्राप्त होईल ती क्रिया असं नाही, तर जे पितृ नावाची देवता आहे ती खुश होते ते क्रिया पाहून असं देव म्हणतात. आणि म्हणून मांडवा पंथामध्ये श्राद्ध घालण्याची पद्धत नाही. कुणी वारलं तर आपण 10 दिवसामध्ये दशक्रिया घालतो. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, धातुदान, जे काही दान करायचं ते करतो. दशक्रियेचे पात्र घालतो, दसवा मोठा करतो. परंतु दरवर्षीच श्राद्ध करायचं, पित्र घालायचे असं आपल्यामध्ये कोणी करत नसतात. त्यामागचं कारण हे आहे, कारण जे तुमचे वडील आहेत, आई आहे किंवा नातेवाईक आहे त्यांना ते प्राप्त होत नाही, पितृदेवतेला प्राप्त होते. पितृदेवता नावाची एक देवता आहे, त्या पितृदेवतेला ते सर्व प्राप्त होते. आणि आपण तर ईश्वराची भक्ती करणारे आहोत, मग त्या देवतेसाठी कशाला आपण क्रिया करायची? हे सर्वात मोठं कारण आहे त्यामागचं.
अज्ञात लीळा लीळा क्रमांक 105. बाईसांचे वस्त्र वेढणे. स्वामींनी बाईसांचे वस्त्र प्रावरण केले. का प्रावरण केले समोर पाहूया. एकोदी गोसावी यांची वस्त्रे भिजली होती. फुटा बहिर्वासू तव गोसावी असी मादने झाले. एके दिवशी स्वामींचे कपडे भिजले होते. फुटा भिजला, बहिर्वास भिजला, ओले कपडे होते आणि देवाचं मादने तर झालं, आंघोळ तर झाली. बाईसी म्हणतले बाबा नागदेव गंगेहुनी वस्त्रे नाणीची. बाईसा म्हणतात देवा नागदेव काय गंगेवरनं वस्त्र आणतच नाही. किती वेळ झाला, धुवायला तर गेलाय, वापस काय आला नाही. देवाचे वस्त्र सर्व गंगेवर आहेत. गंगेवरनं जेव्हा नागदेव येईल तेव्हा तुम्हाला वस्त्र मिळतील. सर्वज्ञ म्हणतले बाई तुमच्या वस्त्राची धुतली घडी असे ते आणा आरुती. मग स्वामी म्हणतात बाई नागदेव येईपर्यंत कशाला थांबायचं आपण, तुमचे जे वस्त्र आहेत धुवून ठेवलेले ते वस्त्र घेऊन या. आणली. बाईसांनी ते वस्त्र आणले. गोसावी वेढली. स्वामींनी ते वस्त्र प्रावरण केले. मग पूजावसरू झाला. मग देवाचा पूजावसर झाला, आरोगण झाली. फुटा बहिर्वासू आणला तो वेढीला. मग थोड्या वेळाने भटोबास आले आणि मग स्वामींनी स्वामींचे वस्त्र पुन्हा प्रावरण केले. बाईसांचे वस्त्र बाईसांना देऊन टाकले. अज्ञात लीळा लीळा क्रमांक 106. बाईसांचे गुरु. बाईसांचे गुरु कोण होते समोर चरित्रकार सांगतात. बाईसांचे गुरु स्मृता बाईसे उच्चारली असती. चरित्रामध्ये चरित्रकार सांगतात की बाईसांचे गुरु स्मृता बाईसे होत्या असं चरित्रामध्ये आलेलं आहे, असं चरित्रकार सांगतात. वेगवेगळे पाठभेद आहेत, त्यानुसार इथे चरित्रकारांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. अज्ञात लीळा लीळा क्रमांक 107. श्रावणा भक्ती कथन. श्रावणाच्या भक्तीविषयी देव कथन करतात. या लीळेमध्ये तुम्हाला समजणार आहे की श्राप दिल्यानंतर मुलगा कसा प्राप्त झाला, कुणाला प्राप्त झाला, श्राप मिळाल्यानंतर तो व्यक्ती का खुश झाला, हे सर्व तुम्हाला या चित्रामध्ये समजणार आहे. आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला हे सर्व व्यवस्थित कळेल. सर्वज्ञ म्हटले ते ती माता पितरांची भक्ती हा धर्म. स्वामी म्हणतात त्रेतयुगामध्ये माता पित्यांची भक्ती करणे हा धर्म आहे. श्रावणी माते पितियाची भक्ती वरवी केली. श्रावण बाळाने माता पित्याची भक्ती खूप छान प्रकारे केली. मग माता पितेनी म्हणतले बा श्रावणा आम्हाची वाराणसी ने का. माता पिते म्हणतात बाळ श्रावणा आम्हाला वाराणसीला ने बरं, ती आपली काशी आहे आणि काशीचं दर्शन तर झालंच पाहिजे. आणि म्हणून हे माता पिता त्या श्रावणाला म्हणतात की मला तिथे घेऊन चल. मग श्रावणू जांच वंदिते वाराणसी ने तू होता. स्वतःच्या आई वडिलाला वाराणसीला घेऊन जात होता हा श्रावण. तव गावी एकी म्हणतले बा श्रावणा तान हेलो रे. आई वडील एका गावामध्ये पोहोचल्यानंतर म्हणतात बा श्रावणा खूप तहान लागली रे आम्हाला. मग श्रावणे सुनिया मांजरा तव वृक्षाची खांदी कावडी घातली. मग श्रावण बाळाने काय केलं, ती कावडी अशीच कुठेतरी खाली ठेवून दिली. असं नाही केलं, काही कुत्र येईल, मांजर येईल, काही आपला पसरा आहे त्या कावडीला बांधलेला, किंवा आपल्या मातेला किंवा आपल्या पित्याला हे कुत्रे वगैरे त्रास देतील गावातील, म्हणून त्यांनी काय केलं, त्या श्रावण बाळाने वर अडकून ठेवली ती कावड. झाडाला कुठेतरी असं उंच ठिकाण पाहिलं आणि तिथे अडकून ठेवली. म्हणजे मुलगा किती काळजी घ्यायचा बघा. आपली अशी भारतीय संस्कृती होती की या भारतीय संस्कृतीमधील जे शिक्षण पद्धती होती, या शिक्षण पद्धतीतून जे शिक्षण घेतलेले मुलं बाहेर निघायचे ते असे व्हायचे श्रावण बाळासारखे. आणि सध्याची शिक्षण पद्धती काय आहे आणि कसे मुलं होत आहेत ते तर तुम्ही पाहतच आहात. इंग्रजांनी जे शिक्षण पद्धती दिली तेच चालू आहे. बरं, इंग्रजांनी शिक्षण पद्धती दिली हा तर अन्याय झालाच हिंदू लोकांवर, परंतु दुसरा अजून एक कळस झाला त्यामध्ये. भारत स्वतंत्र झाला 1947 साली आणि या राष्ट्रद्रोही काँग्रेस पार्टीने काय केलं तर या हिंदूंच्या डोक्यावर मौलाना अबुल कलाम आझाद नावाचा एक मौलवी, एक मुल्ला, एक मौलाना आपल्या डोक्यावर ठेवला. मग तुम्ही सांगा हा मुल्ला, हा मौलाना आपल्या हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी, चांगल्या परंपरा आपल्या मुलांना शिकवेल का? कारण शिक्षण मंत्री होता तो. मग शिक्षण या हिंदू मुलांनी कसं घ्यावं, हिंदू मुलींनी कसं घ्यावं ते त्यानं ठरवलं. त्यांनी स्वतःचे बादशाह मोठे केले. औरंग्या असेल दरोडेखोर, गजनी असेल दरोडेखोर, कुतुबुद्दीन ऐबक असेल जो दरोडेखोर, मोहम्मद तुगलुक असेल, हे सर्व दरोडेखोर जे होते लांडकाडाचे, यांना त्याने बादशाह केलं. आणि आपल्याच मुलाबाळांच्या तोंडामध्ये, मुलाबाळांचं सोडून द्या, मोठे मोठे तुम्ही जे कोणी मोठे असाल तुम्हालाही माहिती आहे बादशाह औरंगजेब, तुम्ही पण असेच म्हणत असणार. बादशाह शहाजहान, बादशाह अकबर, तुम्ही पण असेच म्हणत असणार. हे कोणी घातलं आपल्या तोंडामध्ये? या मौलानाने घातलेलं आहे. मौलाना अबुल कलाम आझाद 1947 पासून ते 1977 पर्यंत जवळजवळ 30 वर्ष हे मुल्ला मौलवीच शिक्षण मंत्री होऊन बसले होते. भारतातील या हिंदू मुलांनी, हिंदू मुलींनी काय शिक्षण घ्यावं या मौलानांनी ठरवलं. मग तुम्ही सांगा यांनी काय खरंच आपलं भलं करण्यासाठी शिक्षण पद्धती ठरवली असेल का? चांगलं सिलेबस तयार केला असेल का? तर नाही. आपली मुलं कसे बिघडतील, आपली मुलं आपल्या संस्कृतीपासून कसे दूर जातील,
आपली मुलं साधू संतांना कसे नाव बोटं ठेवतील, आपली मुलं देवाधर्माला कसे नाव बोटं ठेवतील, आपली मुलं आपल्याच कृष्णाची कशी टिंगलटावाळी करतील, हेच यांनी शिकवलं. आणि तथाकथित पुरोगामी हिजडे जे जन्माला आलेत ते या शिक्षण पद्धतीतूनच जन्माला आलेले आहेत. ते हे सर्व देण कोणाची आहे? या मौलाना मुल्ला मौलवींची देण आहे. हे सर्व आपलेच हिंदूचे मुलं श्रीकृष्णाला नाव बोटं ठेवतात. चांगलं घ्यायचं देतात सोडून श्रीकृष्ण महाराजांकडून भलतं सलतच काहीतरी घेतात. बरं, त्यांना तरी काय म्हणावं? हे आपले भजनी मंडळ, जे काही भजनी मंडळ मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपल्या मानव पंथामध्ये पण भजनी मंडळ येतात, काय भजनी मंडळ भजन म्हणतात होते? चावट कृष्ण, माझा हात धरतो कृष्ण म्हणणारे अशा गवळणी म्हणतात. गवळण म्हणतात, त्यामध्ये ते गवळणी त्या श्रीकृष्णाला शिवाय देतात, चावट म्हणतात, नाठाळ म्हणतात, बरेच काही शिवाय देतात. तर हा मूर्खपणाचा कळस आहे. श्रीकृष्ण महाराजांवर कोणी अन्याय केला असेल आपल्या मानव पंथीयांनी किंवा हिंदू धर्मातील जे काही भजनी मंडळ आहेत यांनीच अन्याय केला. हे भजनी मंडळवालेच फार लोक त्या श्रीकृष्ण महाराजांना शिवाय देतात. त्या श्रीकृष्ण महाराजांच्या तळपायाची बरोबरी करण्याची अवकात आहे का तुमची? त्यांना शिवाय देता, बावळट म्हणता, चावट म्हणता, खोडी काढली म्हणता. अरे मूर्खांनो, 13-14 वर्षाचं पोरग मुलींची खोडी काढेल का? एवढी तर अक्कल ठिकाणावर ठेवून भजन तयार करावे आणि मग गवळणी म्हणाव्यात. आणि हे आपले लोक पुन्हा वासनिक मंडळी 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये पैशाचं मला घेणं नाही. कुठेही उधळा पैसे, तुमचे पैसे आहेत, परंतु योग्य ठिकाणी तर द्या पैसे. श्रीकृष्ण महाराजाला शिवाय देतील तिथे तुम्ही पैसे देणार, त्यांना प्रोत्साहन देणार. सर्वात मोठे पापी तर तुम्ही आहात. येऊ द्या रागाला, तर काही फरक पडत नाही मला. आणि अजून पाप कमवायचं असेल तर कमवा, खुशाल कमवा. देवाला शिवाय देणाऱ्यांना तुम्ही पैसे पुरवा आणि अजून मोठे पापाचे भागीदारी व्हा, तुमची मर्जी. फक्त शेवटी एवढं सांगेल मी, श्रीकृष्ण भगवंतावर जर कोणी अन्याय केला असेल तर सर्वात जास्त अन्याय हे जे श्रीकृष्ण महाराजाला नाव बोटे ठेवणारे आहेत यांनी केलेला आहे. त्यामध्ये मग आपले पण वासनिक मंडळी आहेत, आपल्या मानव पंथातील भजनी मंडळ पण आहेत, जे काही अन्य संप्रदायातील असतील भजनी मंडळ ते पण तेवढेच कारणीभूत आहेत आणि तेवढेच पापाला भागीदारी आहेत. श्रीकृष्ण महाराज गोकुळामध्ये किती वर्ष राहिले? 14व्या 15व्या वर्षी तर कंसाला मारलं. आणि त्या लहान लेकराला 12-13 वर्षाचं लेकरू श्रीकृष्ण महाराज म्हणजे गोकुळातील, त्यांना तुम्ही चावट म्हणता. आणि त्या लहान लेकराने गवळणीचा हात धरला म्हणता आणि हात धरल्यानंतर हातातील बांगडी टिचून गेली म्हणता. अहो, त्या लहान लेकरानं हात धरला असेल तरी लोणी दे म्हणून हात धरला असेल, बांगड्या टिचवायला हात धरलाय का तुमचा? काय गवळणी करताय तुम्ही? काय भजन करताय? आणि बऱ्यापैकी आपली काही वासनिक मंडळी आहे जिथे जाऊन पैसे उधळत बसतात. श्रीकृष्ण महाराज फक्त 14 वर्षापर्यंत 15 वर्षापर्यंत जास्तीत जास्त राहिले असतील त्या गोकुळामध्ये. 16व्या वर्षी तर देव मथुरेत आले आणि कंसाला मारलं. आणि त्यानंतर धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणत धर्माची संस्थापना देवाने केली, असुरांना मारलं, किती पराक्रमी कामं केलेत, किती भक्तजनांना संकटामध्ये धावून गेलेत श्रीकृष्ण महाराज. यावर कोणी भजन करायचे? श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ श्रीकृष्ण महाराजांनी निरूपण केला, कधी त्यावर केलंय तुम्ही भजन? भजनी मंडळांनी त्यावर कधी भजन प्रस्तुत केलेच कार्यक्रमांमध्ये? ज्यांनी केले असतील ते महत्भाग्याचे, अहोभाग्याचे आहेत, परंतु ज्यांनी केले नसतील तर ते पापाचे वाली आहेत. जे फक्त श्रीकृष्ण महाराज म्हणजे गवळणींना छेडणारा, गवळणीचे हात धरणारा, बांगड्या तोडणारा, गवळणीच्या पलंगावर जाऊन बसणारा, असे जर तुम्ही गवळणी प्रस्तुत करत असाल तर ज्याप्रमाणे मागे आपण पाहिलं निर्वंश होईल असं देव म्हणतात, तर नक्कीच तुमचाही निर्वंश होईल. आता मला काही फोनही करतील लोक, हे ऐकल्यानंतर काही फरक पडत नाही. सत्य जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ज्या श्रीकृष्णाने गीतेसारखा महान ग्रंथ केला, आपल्यासाठी सांगितला, त्या गीतेवर कधीतरी काव्य करा. नाहीतर मग काही नाही, वृंदावनन, कृष्णन, गवळणीन, गोपिकान, बस त्याच्यातच तुम्ही परेशान. हे कशामुळे घडते? जैसी दृष्टी वैसी सृष्टी. तुमची दृष्टी तशी आहे. श्रीकृष्ण महाराजांची लीळा तर निरागस आहे, तुमची पापी दृष्टी आहे म्हणून तुम्हाला तसं सुचते ते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची दृष्टी बघा श्रीकृष्ण महाराजांकडे बघण्याची. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक काव्य केलं. त्या काव्यामध्ये काय म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकर? साधु परित्राणाय दुष्कृती नाशाय भगवन भगवत गीता सार्थकराया. जय देव जय देव जय जय शिवराया. शिवराय म्हणजे महादेव नाही बरं का, शिवराय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांवर एक काव्य केलं, त्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांची आठवण झालेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना. श्रीकृष्ण महाराजांच्या उक्तीची आठवण झालेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना. जे उक्ती आहे श्रीकृष्ण महाराजांची, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्रीकृष्ण महाराज जे म्हटले की धर्माची स्थापना करण्यासाठी मी येतो, साधूंचं रक्षण करतो, दुष्कृताचा नाश करतो, पापी लोकांचा नाश करतो असं देवाने सांगितलं श्रीकृष्ण महाराजांनी. तर काव्य करावं तर हे असं करावं. स्वातंत्र्यवीर सावरकर तेच म्हणतात की श्रीकृष्ण महाराज म्हणतात साधू परित्राणाया,
काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज, मी साधूंचं रक्षण करण्यासाठी येतो, साधूंचं रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी येतो. आणि दुष्कृती नाशाया, काय म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकर, साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया भगवन भगवत गीता सार्थक राया. काय म्हणतात की देवा, साधूंचं रक्षण करण्यासाठी या, धर्माचं रक्षण करण्यासाठी या. दुष्कृत म्हणजे जे वाईट कर्म करणारे, दुष म्हणजे वाईट, कृत म्हणजे कृती करणारे, वाईट कृती करणारे वाईट लोक जे आहेत त्यांचा नाश करण्यासाठी या तुम्ही. स्वातंत्र्यवीर सावरकरांची दृष्टी तशी होती श्रीकृष्ण महाराजांकडे पाहण्याची, आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना असे श्रीकृष्ण महाराज दिसले. आणि पानसट लोकांना कसे श्रीकृष्ण महाराज दिसतात, तर गवळींचा हात धरणारे, गवळींच्या पाठीमागे धावणारे, हे पानसट लोकांचे काम, स्पष्ट बोलतो मी. आणि देवाची जर तुम्ही अशी बदनामी करत असाल, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, लहान लेकरू आहे श्रीकृष्ण महाराज म्हणजे, ज्यावेळेस ह्या लीळा घडल्या, आणि लहान लेकराच्या लीळेमध्ये तुम्हाला जर अशा गोष्टी आठवत असतील आणि अशा गवळणी तुम्ही तयार करत असाल, तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्ही, आणि तुम्ही जे पाप कर्म जोडत आहात, जे पाप कमाई करत आहात, ते मी शब्दात सांगू शकत नाही. त्याचे फळ फार भयंकर तुम्हाला भोगावे लागतील. आणि भजनी मंडळावर जाऊन तुम्ही पैसा उधळणारे जे वास्तविक मंडळी आहात, त्यांना प्रोत्साहन देणारे तुम्ही काय कमी भागीदारी नाहीत पापामध्ये त्या, आणि तुम्हालाही त्या पापाचे कर्म भोगावेच लागणार आहेत. विचारा, कोणाला प्रश्न विचारायचे तुम्हाला, सत्य परिस्थिती जे तुम्हाला सांगितलेली आहे, खरं तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि आज मी जे बोललो हे तुम्ही कुठेही ऐकलं नसेल, ऐकलं असेलच तर चांगलीच गोष्ट आहे. तर आपली दृष्टी पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी श्रीकृष्ण महाराजांकडे पाहण्यासाठी, जिथे आपल्याला आठवलं पाहिजे श्रीकृष्ण महाराज धर्माची स्थापना करणारे, श्रीकृष्ण महाराज पापी लोकांचा नाश करणारे, हे आठवलं पाहिजे आपल्याला भजनामधून देवाच्या. आणि त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांना आताचे लोक बदनाम करतात. भरपूर काही लोक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेण्याचं कारण हे आहे की श्रीकृष्ण महाराज जर कोणाला समजले असतील तर ते सावरकर होते. सावरकरांनी आपल्या हिंदूंना अजून एक मोठा संदेश दिला होता, हिंदूंनो, कृष्णाची भक्ती करायची असेल तर मुरलीधर श्रीकृष्णाची भक्ती करू नका, चक्रधारी श्रीकृष्णाची भक्ती करा, तरच तुम्ही तुमच्या धर्माचं रक्षण करू शकाल. तेही आपल्याला समजलं नाही. श्रीकृष्ण महाराजांनी मुरलीचा वापर किती वर्ष केला? गोकुळ सोडेपर्यंत गोकुळाचा त्याग केला आणि मुरलीचं कार्य तिथेच देवाने संपवून टाकलं. पुढे सुदर्शन चक्राचं कार्य चालू झालं. 1000 वर्षाच्याही पेक्षा जास्त श्रीकृष्ण महाराजांनी अवतार कार्य केलं. त्यामधले 14 वर्ष वगळा तुम्ही, 1000 मधून 14 वर्ष कमी केले, किती वर्ष उरले? 9986 वर्ष उरले. एवढ्या वर्ष देवाने चक्र हातामध्ये घेऊन कार्य केलं. मोठ्या मोठ्या पापी लोकांचा नाश केला, असुर मारले, अधर्मी राजे मारले, धर्माची स्थापना केली. तुम्ही सांगा मग एवढ्या वर्षामध्ये कमी लीळा झाल्या असतील, किती भजनं तयार होऊ शकतात? परंतु आपल्याला काय देणं घेणं, आपणच धर्मासाठी जागरूक नाही, आपल्यालाच पानसट गोष्टी आवडतात, मग आपण पानसट गवळणी तयार करणार, बरोबर की नाही? देवाचा अवतार कार्य एवढं मोठं गेलं कोणीकडं? आपल्याला काय आवडते? गवळणी मागे हिंडणारा कृष्ण, गोपिकांना मागे हिंडणारा कृष्ण, गोपिकांचे वस्त्र चोरणारा कृष्ण. 13-14 वर्षाचं लेकरू जर कपडे चोरत असेल, त्याच्यामध्ये काही विषय वासना असेल का त्या लेकरामध्ये? एवढं तर समजायला पाहिजे. पण आपण कधी आपल्या अकलेचा उपयोगच करत नाही. ही अक्कल आपल्याला देवाने कशासाठी दिली? आपलं काहीतरी भलं करून घेण्यासाठी. आणि म्हणून आपल्या अकलेचा उपयोग कधीतरी आपल्या भलाईसाठी करून घ्या. श्रीकृष्ण महाराजांना समजून घेण्यासाठी पण आपल्या अकलेचा कधीतरी उपयोग करा. अशा गवळणी कधी आपण तोंडाने म्हणूही नाही. अशा गवळणी आहेत काही मार्केटमध्ये खूप चालत आहेत. मोठे मोठे कार्यक्रम असले की आपल्या मांडवा पंथामध्ये पण आदल्या दिवशी रात्रभर ते भजनी मंडळ लोक घसा चिरकू चिरकू, घसा फाडू फाडू भजनं म्हणतात. आणि हे आपले येडे गबाळे लोक काय समजतात त्याच्यातलं काय माहित, बसतात तिथं ऐकायला आणि सर्व शिवाय दिलेले असतात त्या गवळणीमध्ये. श्रीकृष्ण महाराज त्या बाई मागे हिंडत आहेत, गवळणी मागे हिंडत आहेत, गोपिके मागे हिंडत आहेत. काय स्मरण करत आहोत तुम्ही? ईश्वराचं असं स्मरण असते का कुठं? तर याला स्मरण नाही म्हणत, याला पापाचे भागीदारी होणे असं म्हणतात. आणि म्हणून भजनं करायची असतील श्रीकृष्ण महाराजांवर तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना जसा गीतेतला श्लोक आठवला तसं काहीतरी काव्य करा, तरच मीही तुम्हाला अप्रिशिएट करेल. विषय आपला चालू होता श्रावण बाळाचा. तिथून आपण कुठपर्यंत गेलो बघा निघून. विषय महत्वाचा होता म्हणून विषयांतर झालं थोडंसं. आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर या श्रावण बाळाने झाडाला अडकून ठेवलेली आहे ती कावड, ज्या कावडमध्ये माता पिता होते श्रावण बाळाचे, काही सामान होतं. आणि श्रावण बाळ पाणी आणण्यासाठी गेला, पाणी घ्यायला लागला. कमंडलू भरून घेण्यासाठी त्या तळ्यामध्ये ते कमंडलू बुडवलं. तो दशरथू पाणी येड राखतू होता. दशरथ राजा, रामाचा वडील, तिथे पाणी राखत बसला होता. म्हणजे कोणीतरी हरण येईल, वाघ येईल, मग मी त्याची शिकार करेल, असा त्याचा एक हेतू होता. परंतु हा श्रावण बाळ तिथे झाडीच्या बाजूला बसून पाणी घेत होता. दशरथ राजाला काय श्रावण बाळ दिसला नाही. दशरथ राजा
शब्दवेधी हा बाण चालवायचा. आणि मग दशरथ राजाने शब्दवेधी हा बाण चालवला. शब्दवेधी हा बाण म्हणजे काय? पुढची व्यक्ती आपल्याला दिसत नाही, परंतु त्याचा आवाज येत आहे. बाण सोडला की बरोबर त्या व्यक्तीला तो बाण लागणार. याला शब्दवेधी हा बाण म्हणतात. आवाजावरून बाण सोडायचा आणि तो व्यक्ती मरून जायचा. तर हा बाण चालवला आणि जसा बाण चालवला, हात निवाला, हात थंडेगार पडले दशरथ राजाचे. कारण जसा बाण सोडला आणि त्या बाणाने अचूक वेध घेतला आणि त्या श्रावण बाळाच्या बेंबीमध्ये जाऊन तो बाण लागला आणि लगेच माणसाच्या ओरडण्याचा आवाज आला दशरथाला आणि याचे हातपाय थंडेगार पडून गेले दशरथाचे. अरे, माझ्याकडून माणूस मेल्या गेला, आता काय करायचं? अंतर पोळले, मन पोळलं त्याचं. सावमा आला तो श्रावणे म्हणितले मी श्रावणू गा. दशरथ राजा जवळ आला आणि पाहतो तर काय श्रावण बाळ पडलेला. श्रावण बाळ म्हणतो, मी श्रावण आहे. माझे आई वडील जाचंदे ताणहेली, माझे आई वडील तहानलेले आहेत, म्हणून पाणी यासी आला. आता तुम्ही उदकणे या. मी पाणी नेण्यासाठी आलो होतो माझ्या आई वडिलांसाठी, परंतु आता काय करायचं? बाण तर लागला, मी तर मरणार. आता तुम्ही हे पाणी घेऊन जा, माझ्या आई वडिलांना पाणी पाजवा. पहिलं तहानलेले आहेत माझे आई वडील. बघा मुलाला किती काळजी आई वडिलाची. हा मुलगा त्या राजाला भांडत नाही बसला. अरे कोण तू? कुठला? मला का मारलं? मी काय केलं तुझं? असं नाही बोलला. या मुलाला स्वतःच्या जीवापेक्षा काळजी आहे ती माता पित्याची. ही आपली भारतीय संस्कृती होती, ही आपली भारतीय शिक्षण पद्धती होती. आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीतून असे श्रावण बाळ निघायचे आणि ती शिक्षण पद्धती नष्ट झाली आपली. गुरुकुळ शिक्षण पद्धती ज्याला म्हणतात. या मुलाला आपलं काही वाटत नाही, माता पित्याचं वाटत आहे. आताचे मुलं बाळ म्हणतात थोडंसं काही कमी जास्त झालं, त्यांचा लाड पुरवला नाही की आताची मुलं सरळ मायबापाला म्हणतात, अहो आम्हाला जन्मालाच कशाला घातलं. आता काय मूर्खपणाची हद्द म्हणावी या मुलांची तरी. आम्हाला लहानपणीच मारून टाकायचं असतं, इथपर्यंत मजल जाते यांची बोलायची. मग तुम्ही सांगा, लाखो रुपये तुम्ही खर्च करत आहात कॉन्व्हेंट शाळेमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी. काय फायदा होत आहे का लाखो रुपये खर्च करून? थोडक्यात सांगायला गेलं, लाखो रुपये खर्च करून तुम्ही आपल्या मुलांना बिघडवत आहात. मग आता सुधारवण्यासाठी काय उपाय? तर सुधारवण्यासाठी तुमच्यावर जबाबदारी आहे. 4 पैसे कमी कमवा, 4 पैसे कमी कमवा, पण मुलांना आध्यात्मिक संस्कार द्या. नाहीतर तुमचे कानं पवित्र करून टाकतील तुमचेच मुलं. तुम्हीच म्हणणार, हे शब्द ऐकण्याच्या अगोदर देवा उचलून घे मला. उचलून का घेतलं नाहीस असं तुम्ही म्हणणार की हे अशी मुलं बोलत आहेत. चारित्र्यवान बनवा तुमच्या मुलांना. मी असं म्हणत नाही आता शाळेमध्ये टाकूच नका. आता पर्यायच नाही उरला आपल्याला. गुरुकुळ शिक्षण पद्धती नष्ट झालेली आहे. आता पर्याय हाच आहे, या शाळेमध्ये टाकायचा. परंतु शाळेमधनं आल्यावर काही आपले संस्कार लावा. कॉन्व्हेंट शाळेमध्ये कपाळावर गंध लावू देत नाहीत, हातामध्ये धागा बांधू देत नाहीत. काही घेणं देत नाही, जाऊ द्या, हातामध्ये धागा नाही तर नाही. कपाळावर गंध घरी आल्यानंतर तरी लावायचं शिकवा. आणि जर जमेलच तर शाळेमध्ये सांगा, आमचे मुलं कपाळावर गंध लावून येणार. जनतेच्या रेट्यापुढं कोणीही मोठा नसतो, तुम्हाला तर माहितीच आहे. हे शाळेवाले पण नीट वठणीवर येणार. हे गंध लावणं हे आपली संस्कृती आहे. स्वामींनी सांगितलं संन्याशांसाठी लावू नये, परंतु तुम्ही जे आहात वासनिक मंडळी, तुम्ही तर लावलाच पाहिजे असं मला तरी वाटते. यामागे सायंटिफिक रिझन पण आहेत, परंतु आता ते रिझन जर सांगायला बसलो तर व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल. तर तुम्ही सायंटिफिक रिझन सर्च करू शकता गुगलवर, युट्यूबवर. तिलक लगाने के फायदे, तिलक लगाने के वैज्ञानिक कारण, असं काही तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला भरपूर सारं ज्ञान मिळून जाईल. तर मग श्रावण बाळ म्हणतो, माझ्या आईला पाणी पाजवा नेऊन पहिलं. तिथे गेल्यानंतर काही बोलू नका, हु म्हणा फक्त, असं श्रावण बाळ सांगतो. मग दशरथ राजा गेला, काही बोलत नाही, पाणी पाजतो. मायबाप म्हणतात, अरे का बरं बोलत नाही? तू काय आमच्यावर रुसला की काय? काय रागवला? आम्ही तुला म्हटलं वाराणसीला नाही म्हणून. मायबापांच्या मनामध्ये शंका आली की मुलगा रागवला की काय, म्हणून मायबाप विचारतात. मग शेवटी दशरथ म्हणतो, आई मी दशरथ तू पाणी एडी राख तू होता श्रवणू कमंडलू भरू आला. कमंडलू भुडभुडू बाजिनला सावज आले, म्हणून बाणू घातला बोंबी पसी लागला. मी धावणी गेला बा तू कोण रे, नामी श्रावणू माझी जाच वंदे ताणली. म्हणून पाणी असी आला, तरी न बोलत पाणी पाजवी. मग त्याने सर्व वृत्तांत सांगितला की श्रावण बाळ तिथे पाणी घेण्यासाठी आला. कमंडलू भुडभुडू वाजलं, मला काय दिसला नाही, मी बाण सोडला. मला असं वाटलं कोणीतरी सावज आलं, हरण असेल, वाघ असेल, काहीतरी असेल. मी मारला बाण आणि तो मरून गेला. हे सर्व सांगितलं. मला श्रावणाने सांगितलं पाणी पाज माझ्या आई वडिलाला, म्हणून मी पाणी पाजायला आलो. आणि हे ऐकल्यानंतर मग तेही श्रापू दिधला. मग त्या मायबापाने श्राप दिला, आम्हा जैसा पुत्र शोकू झाला तैसा तुझं हो. श्राप दिला की आम्हाला जसा पुत्र शोक झाला तसा तुला होणार. दशरथे सगुण गाठ बांधली. दशरथाला वाटलं काय शुभ शकून घडला माझ्या जीवनामध्ये. आनंद झाला, त्या दशरथाला आनंदित झालेला आहे दशरथ. कशामुळे आनंदित झाला बरं श्राप मिळाल्यानंतर? कारण दशरथाला मुलगाच होत नव्हता, निपुत्रिक होता दशरथ. खूप प्रयत्न केले, मुलगाच होत नव्हता. पुत्र तव हो, मग पुत्र शोकू हो. आणि काय, दशरथ राजा खुश झाला, काही हरकत नाही, श्राप मिळाला, पुत्र शोकामध्ये मरेल, परंतु पुत्र शोक होण्यासाठी पुत्र तर व्हावा लागेल. म्हणजे याचा अर्थ मला मुलगा होणार, श्राप काय यांचा वाया जाणार नाही, मला मुलगा होणार.
जगाच्या पाठीवर एकमात्र अशी घटना जिथे श्राप मिळाल्यानंतर राजा खुश होतो. जगाच्या पाठीवर एकमात्र अशी घटना जिथे श्राप मिळाल्यानंतर मुलगा होतो, अशी ही घटना आहे. दशरथाला वाटते जाऊ द्या, काही हरकत नाही, पुत्र शोक होईल तेव्हा होईल, परंतु संतती प्राप्तीचा आनंद तर मला होईल. म्हणून तो आनंदित होतो की चला श्राप मिळाला, पुत्र शोकामध्ये मी मरणार एवढं निश्चित झालं, परंतु त्याचबरोबर मला पुत्ररत्न प्राप्त होणार असा आनंद या दशरथाला झालेला आहे. दशरथ काय म्हणतो, पुत्र तव हो मग पुत्र शोकू हो आणि काय. दशरथ म्हणतो पहिलं पुत्र तर होऊ द्या, पुत्र शोकामध्ये मग मरण होईल वाचणं होईल काही हो, परंतु काही का असं माझ्या जीवनातील काही आनंदाचे क्षण मला भोगता येतील, मुलांसंग खेळता येईल, पुत्राचा आनंद घेता येईल मला पण. तो तेही दोघी जाचवंदी प्राण दी धले. काय ममता म्हणावी त्या मायबापांची स्वतःच्या मुलामध्ये, की ते मायबाप श्रावण बाळाचे आई वडील एवढे शब्द उच्चारतात की तुझाही देहांत होईल पुत्र शोकामध्ये. श्राप दिल्यानंतर ते दोघही माता पिता श्रावण बाळाचे बसल्या बसल्या प्राणत्याग करतात. काय म्हणावं त्या माता पित्यांना, किती ममता आहे मुलामध्ये. का असू नये ममता, पुत्र रत्न तसा होता. श्रावण बाळ किती गुणी. अहो, ज्या राजाने त्याला मारून टाकलं त्या राजाला ब्र शब्दाने वाईट बोलला नाही. काळजी होती ती फक्त मात्या पित्याची काळजी होती. आणि बाण लागल्यानंतर अक्षरशः बेंबीपाशी बाण लागला म्हणजे तुम्ही विचार करा किती रक्तप्रवाह चालला असेल, किती रक्त वाहिला असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये या श्रावण बाळाला मात्या पित्याची चिंता होती. काय आता याचं गुणानुमोदन करावं या बाळाचं, माझ्याकडेही शब्द नाही. तर अशी थोर आपली भारतीय संस्कृती होती, ज्या सुवर्ण काळामध्ये आपण जन्म घेऊ शकलो नाही आणि अशा या पापी कलियुगामध्ये आपण जन्माला आलो, जिथे ईश्वराचंही सन्निधान अंतरलं. आपल्यासारखे दुर्दैवी आपणच. अशा या वातावरणामध्ये आपण जन्माला आलो, जिथे श्रीकृष्णाला शिव्या देणारे लोक कीर्तीला पावतात. श्रीकृष्ण महाराजाला शिव्या देणारे लोक त्यांच्यावर पैशांचा वर्षाव होतो. आवर्जून लोक त्यांना बोलवतात आणि श्रीकृष्णाला शिव्या द्यायला लावतात. अशा युगामध्ये जन्माला आलो. खरंच मी फार 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 आणि फार पापी आहे असं मला तरी वाटते. तर असो, आजच्या या ज्ञान सत्रातील सर्व चरित्र तुम्हाला आवडले असतीलच. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल आणि श्रीकृष्णाला शिव्या देणाऱ्या लोकांपासून हे लोक दूर राहतील आणि पापाचे भागीदारी होणार नाही. कटू आहे पण सत्य आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, खरं बोलल्यानंतर सख्या माईलाही राग येत असतो. तर नक्कीच आपलेही काही दर्शक असतील ज्यांना राग येईल, परंतु मी काही करू शकत नाही. मी सत्य बोलण्याचं ठरवलेलं आहे, सत्य तुमच्यासमोर मांडलेलं आहे. कडू लागो गोड लागो, गोड लागलं तर घ्या, कडू लागलं तर सोडून द्या, तुमची इच्छा. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, स्वतंत्रवीर सावरकरांपासून आपण कोणता गुण घेतला पाहिजे. स्वतंत्रवीर सावरकरांच्या 2 शिकवणी मी तुम्हाला सांगितल्या, त्या 2 शिकवणी कोणत्या, हा दुसरा प्रश्न आहे. ईश्वरचरणी मी हीच प्रार्थना करतो की आपल्या महानुभाव पंथातील सर्व वासनिकांना किमान स्वतंत्रवीर सावरकरांसारखी दृष्टी येवो की ते श्रीकृष्णाकडे व्यवस्थित पाहू शकतील. आपलं ज्ञानसत्र आपण इथेच संपवत आहोत. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, मुसळबुडी म्हणजे काय. मुसळबुडी म्हणजे पाण्यामध्ये मुसळ फेकायचं जोरात, ज्या वेगाने ते मुसळ आतमध्ये जाते त्याच्या दुप्पट वेगाने बाहेर येते. काही ओलं होते काही होत नाही. त्याप्रमाणे एखादा व्यक्ती पाण्यामध्ये जातो, बुडकळी मारतो आणि बाहेर निघतो, त्याला म्हणतात मुसळबुडी स्नान. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये आनो उपासनीया सिर मेळवणी दंड, साधा ते अटन विजन निरूपण, चना विखो निरूपण, कळियुगी ब्रह्मचर्य त्रसले जीव, योगक्षेम कथन, असे भरपूर सारे चरित्र मी उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत